दादा आरती वहिनी पाहिजे होती ना आता, म्हणजे कसं चटकन काम झालं असतं ना. मला एवढं जरा हळूहळू जमतं. करतोय करतोय. आनंदी, अगं हळू ना, जरा हलू नकोस, दुखेल तुला. मग तू हळू कर ना, दुखतात माझे केस. यासाठीच तुला काल सांगत होते की तेल लावून घे, पण ऐकायचं नाही. आई, मला नाही आवडत तेल लावायला. हळू आता, थांब. आहे. अरे यार, या बांगड्याच जात नाहीयेत हातात. मग काय झालं बांगड्यांचं? ताई अगं बघ ना, 2 महिन्यांपूर्वी फेअरवेलच्या वेळेला आपणच या बांगड्या घेतल्या होत्या. ते तर या माझ्या हातातच जात नाहीयेत. 2 महिन्यात एवढी जाड झालीये मी. थांब थांब, मी मदत करते तुला घालायला. हो दे. भाऊ नाही, हम्म. तू माझी वेणी घालत होतीस ना, मग कशी कशी तू तिथे गेलीस? अगं हो आनंदी, थांब जरा, मी जानू मावशीला बांगड्या घालून देते जरा. बांगड्या भरायचा कार्यक्रम सुरू होण्याआधी 10 पाकिटं तयार करायची आता. हो. बरं मला सांग, जानू बरोबर कोण आहे? जानू बरोबर भावना आहे ना. आनंदी आणि भावना जानूला तयार करताय. हो का? आई अगं या मागेच सरकत नाहीयेत. जानू, तू एक काम करतेस का? तू माझ्या बांगड्या घालतेस, मी आणून देते पटकन. नाही नको. अगं ताई या बांगड्या या साडीवर मॅचिंग होत्या ना. आई ये ना प्लीज. आनंदी, अगं थांब ना जरा, म्हणले ना तुला मी काम करते काहीतरी, आले 2 मिनिटं. अगं पण जानू, काय तर थांब जरा. आनंदी, काय केलंस तू? आईला कंगवा फेकून मारलास? हो, मी तिला किती आवाज देते, पण ती माझ्याकडे बघतच नाहीये. आनंदी बाळा, अगं तुझी आई मला मदत करत होती म्हणून लक्ष नव्हतं तिचं. नाही, तुम्हाला कोणालाच मी आवडत नाही. कोणी लक्षच देत नाही माझ्याकडे. अगं बाळा, असं नाहीये. जानू मावशीचं लग्न आहे की नाही, मग घरात सगळ्यांना खूप काम आहे ना, म्हणून असं झालं असं. माझ्याशी कोणीच बोलू नका, मी सगळ्यांवर चिडलीये. नंदी, ओरडून बोलणं बंद कर पहिलं. का बंद करू? तुम्ही कोणीच माझ्याकडे बघत नाहीये. तुम्हाला फक्त आईच्या पोटातल्या बाळाची काळजी आहे. हे सगळं त्या बाळामुळेच होतंय. आनंदी, काय करताय तुम्ही सिद्धिराज? सिद्धू, काय चाललंय? घरात सगळेच कामात आहेत. तिला वाटलं असेल तिच्याकडे दुर्लक्ष होतंय. झाली तिची चिडचिड, पण म्हणून असं काय अंगावर हात उगारणार का? लहान आहे ती. काकू पण कशी बोलते दिसते ना तुम्हाला? उद्धटपणे बोलते सगळ्यांची. आईच्या अंगावर कंगवा फेकून मारला, तिला लागला असतं तर. मान्य आहे मला, जरा जरा चुकीचं वागली ती, पण लहान आहे ना ती. पण तेही चुकीचंच आहे ना काकू. हो मान्य आहे मला, पण मग तिची चूक झाली आहे ना, तर तिला समजावून सांग. जरा प्रेमाने बोलशील की नाही? का ती चिडली आहे म्हणून तू पण चिडचिड करणार? तिच्या वयाचा आहेस का? थांबा. तुम्ही आता तुमच्यातच बोलतात. माझ्याकडे कोणी बघतच नाहीये, माझ्याशी कोण खेळतच नाहीये. मला तुम्ही कोणीच नकोय, आणि मला भावनाईचं बाळ पण नकोय. आनंदी, सिद्धू बाबा, तू परत ओरडलास मला? अगं आनंदी, आनंदी बाळा थांब. अगो बाई, हे काय म्हणायचं? अहो बांगड्या फुटल्या ते पण. सिद्धूच्या आजी, हात जोडते. हा विषय आता तुम्ही वाढवू नका. आता तुम्ही हे म्हणू नका की आता हे सगळं अशुभ काहीतरी घडलंय म्हणून. मी आता सिद्धूला हेच समजावत होते. आनंदी लहान मुलांकडून काही झालं तर देवही माफ करतो. काही नाही, सगळं छानच होणार आहे. हां, नका काळजी करू. या तुम्ही आत. बांगडीवाले दादा या. बरोबर आहे ताई तुमचं.
अहो, एक बॉक्स बांगड्या वाढल्या म्हणून काही बिघडत नाही. आमच्याकडे भरपूर स्टॉक आहे. तुम्ही या इथे, मी ते आवडते सगळं. तुम्ही बसा, मी चहा पाण्याचं बघते. हा जा तू, मला कोणाशीच बोलायचं नाहीये. पण तुला कोणी सांगितलं मी इथे तुझ्याशी बोलायला आले? मी तर इथे या झोपाळ्यावर बसायला आले. नाही त्याचं काय आहे ना, घरात कोणी कोणावर चिडलं ओरडलं की माझं ना खूप डोकं दुखायला लागतं. मग मी इथे येऊन बसले ना की मला छान वाटतं. ए बाय द वे, मी इथे बसले तर चालेल ना? तुला काही प्रॉब्लेम नाही आहे ना? तुला बसायचं तर तू बसू शकते. ओके. खूप वाईट वागले म्हणून तू माझ्याशी बोलायला आलीस ना? अजिबात नाही. उलट मी तुला एक सिक्रेट सांगू? सांग. तुला असं वाटतं ना की तुझ्याकडे कोणी लक्षच देत नाही, तुझ्याशी कोणी बोलतच नाही. मी लहान असताना मला पण सेम असंच वाटायचं आणि मग मला ना सगळ्यांचा खूप राग यायचा. मग तू काय करायचीस? मी पण असा राग आला की अशी इथे एकटी येऊन बसायचे. पण मग एकटं बसल्यावर मला आठवायचं माझी आई माझ्यासाठी किती छान छान खाऊ करते, माझे बाबा किती लाड करतात. मग ते सगळं आठवल्यावर ना माझा राग निघून जायचा आणि मला असं वाटायचं की मला या जगातले बेस्ट आई बाबा मिळाले. मग उगाच कशाला त्यांच्यावर चिडायचं. जानू मावशी, तुला माहितीये का, माझे आई बाबा आहे ना माझ्यावर पण खूप लाड करतात. पण आता ते नवीन बाळ येणार आहे ना, ते दोघं आता त्याच्याबद्दलच बोलत असतात, माझ्याशी बोलतच नाहीत. आई बाबा असं कधीच वागायचे नाही. हे सगळं त्या नवीन बाळामुळे होतं. अगं बरं आनंदी, तुला एक गोष्ट माहितीये का? हे नवीन बाळ नक्की कुणासाठी येणार आहे? कोणासाठी? आमच्या या क्यूट क्यूट आनंदीसाठी. तुला एकटीला खूप बोर होतं की नाही? मग आता तुझ्यासोबत कुणीतरी खेळायला असावं म्हणून येणार आहे हे बाळ. खरंच? जान्हवी, हो आले. आनंदी तू बस आहे ते, मी पटकन जाऊन आले. बसशील ना एकटी? जानो, तुझा मी थांबते आनंदीपाशी. वहिनी जरा थांबा तिच्याजवळ. तसं काय ना, मला खूप आवरावरी करायची अजून. हो अगं, काळजी नको करू, बिनधास्तपणे जा. तसंही मला काही काम नाहीये, मी खेळते तिच्याबरोबर. बरं आनंदी, पुन्हा असं चिडायचं नाही. प्रॉमिस? प्रॉमिस. गुड गर्ल. आले मी. आनंदी, काय झालं बाळा? अगं आनंदी, काय झालं सांग तरी.